श्री स्वामी समर्थ आहे. श्री गुरुदेव दत्त. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की गुरुचरित्र पारायणाची सांगता शेवटचा दिवस कसा साजरा करायचा आहे, किती नैवेद्य दाखवायचे आहेत, त्या नैवेद्याचं काय करायचं आहे, सांगताच्या दिवसाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांना माहिती की गुरुचरित्र एवढा मोठा ग्रंथ, देवी शक्तीने भरलेला एकच ग्रंथ तो म्हणजे गुरुचरित्र. आणि असं म्हटलं जातं की 5वा वेद आहे. गुरुचरित्राचं पारायण जर केलं तर संकटातून मुक्तता तर होतेच, त्याचबरोबर आपल्याला दीर्घ आयुष्यसुद्धा भेटतं. तर आपण आता स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्या घरामध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण खूप जण करत आहेत. 1 दिवसाचं पारायण आपल्याला घरामध्ये करता येत नाही, 7 दिवसाचं पारायण आपण करू शकतो. आज तुमचा 3रा दिवस असेल गुरुचरित्र पारायणाचा, किंवा खूप जणांचा 2रा असेल. म्हणजे आता माझा 2रा आहे. मी तुम्हाला माझे अडचणी सांगितलेले तो व्हिडिओ पण जाऊन बघू शकता, म्हणजे तुम्हालाही समजेल की खूप जणांच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचण येते, त्यामुळे गुरुचरित्र पारायण करत असताना मागं पुढं होतं आणि ते माझ्यासोबत झालेलं आहे. तर महत्त्वाची गोष्ट की शेवटच्या दिवशी काय करायचं आहे. खूप जणांना असा प्रश्न असतो की 7व्या दिवशी सांगता करायची का 8व्या दिवशी सांगता करायची. तर मी आधी त्या प्रश्नाचं उत्तर देते. तर लक्षात ठेवा, खूप जणांना असा प्रश्न असतो की 7व्या का 8व्या दिवशी सांगता करायची, म्हणजे उद्यापन करायचं. तर एक लक्षात ठेवा, 7वा दिवस झाला म्हणजे 7वा दिवस ज्या दिवशी आपल्या पारायणाचा असतो त्या दिवशीसुद्धा तुम्हाला सांगता करता येते. आणि तुमची अडचण म्हणजे खूप जणांच्या इथं पारायण झाल्यानंतर लगेच उद्यापन, म्हणजे त्याच दिवशी उद्यापन करता जर आलं नाही तर तुम्ही 8व्या दिवशीसुद्धा सांगता करता येते. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही गुरुचरित्राच्या ग्रंथात असं म्हटलं आहे की 8व्या दिवशी तुम्ही सांगता करा, पण अडचणीमुळे तुम्ही 7व्या दिवशीसुद्धा सांगता करू शकता. जे आपले 7व्या दिवसाचे अध्याय आहेत ते अध्याय वाचायचे आणि सांगता करायचे. पण त्याच्यामध्ये एक अट आहे की 10:30 वाजता आपल्याला नैवेद्य दाखवायचे असतात. म्हणजे 10:30च्या आधी तुमचं पारायण म्हणजे जे अध्याय आहेत अध्याय पूर्ण वाचायचे, नंतर 10:30 वाजता नैवेद्य करायचे. नैवेद्य आपल्या स्वामींना दाखवायचा. म्हणजे आपण जे ग्रंथ पूजा मांडणी केली आहे त्या ठिकाणी नैवेद्य दाखवायचा आणि 10:30 वाजता आरती तुमची झाली पाहिजे. अशा रीतीने 10:30लाच आरती नैवेद्य दाखवणं गरजेचं आहे, असं ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला 7व्या दिवशी जर समाप्ती म्हणजे सांगता जर करायची नसेल तर तुम्ही 8व्या दिवशी सांगता करू शकता. सांगता दोन्ही दिवशी म्हणजे 7व्या किंवा 8व्या दिवशी ज्यावेळेस करणार आहेत तर नियम सेमच आहेत, तुम्हाला त्याच गोष्टी करायच्यात. 7व्या दिवशी जर तुम्ही सांगता करणार असाल तर 10:30ला तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे. जर तुम्हाला 8व्या दिवशी सांगता करायची असेल तर तुम्ही 10:30ला तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे. तर तुम्हाला समजलं की दोन्ही दिवसापैकी तुम्ही कोणत्याही दिवशी सांगता करू शकता. तुमची 8व्या दिवशी जर अडचण असेल तर तुम्ही 7व्या दिवशी करा, आणि तुमची अडचण जर नसेल तर तुम्ही 8व्या दिवशी सांगता करा. तर अशा रीतीने हा खूप मोठा प्रश्न होता. तर हा प्रश्न तुम्हाला समजला. 7व्या दिवशी पण करू शकता किंवा 8व्या दिवशी पण सांगता करू शकता. ते झाल्यानंतर आता वळूया ते म्हणजे सांगतेच्या दिवशी नैवेद्य किती दाखवायचे. आता एक लक्षात ठेवा, सांगतेच्या दिवशी तुम्हाला 4 नैवेद्याचे ताट बनवायचे आहेत. म्हणजे एक कुलदेवता, एक स्वामी महाराज, एक दत्त महाराज आणि एक गुरुचरित्र ग्रंथाचं एक ताट, असे तुम्हाला 4 नैवेद्याचे ताट बनवायचे आहेत. तुम्हाला समजलं असेल की 4 नैवेद्याचे ताट बनवायचे, वेगवेगळे ताट बनवायचे. एक कुलदेवता, एक स्वामी महाराज, एक दत्त महाराज आणि एक गुरुचरित्र ग्रंथाचा. अशा रीतीने तुम्हाला 4 नैवेद्याचे ताट बनवायचे आहेत. त्याच्यामध्ये काय बनवायचं आहे. आता सोप्यात सोपं, आपल्या सगळ्यांना माहिती की स्वामींना म्हणजे दत्त महाराजांना पुरणपोळी खूप आवडते. तर शेवटच्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य करू शकता. तर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टी ॲड करू शकता. म्हणजे तुम्हाला जर वाटलं गुलाबजामुन म्हणजे जिलबी, काही शिरा, तुम्हाला काही जर वेगळं करायचं असेल किंवा तुमची इच्छा असेल बेसनाचे लाडू बनवायचे तर तुम्ही बेसनाचे लाडूसुद्धा बनवू शकता. तर अशा रीतीने तुम्हाला जेवढ्या गोष्टी बनवता येतील किंवा तुम्हाला जेवढ्या ताटामध्ये ठेवता येतील तेवढ्या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या. त्याचबरोबर टमाटो, काकडी, गाजर ह्यासुद्धा गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायच्यात. मीठसुद्धा त्यामध्ये ठेवायचं आहे. तर अशा रीतीने शेवटच्या दिवशी तुम्हाला 4 ताटं सांगताच्या दिवशी करायचे आहेत. 10:30 वाजता ताटं ठेवायचे. ताटं ठेवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं की गायत्री मंत्र पण म्हणायचा आहे. आणि जे ताट आहे
जे ताट आहे त्याच्यामध्ये तुम्ही पोळी ठेवलात, भाजी ठेवलात, त्याचबरोबर जेवढ्या गोष्टी आहेत, मीठ असेल किंवा काकडी असेल, गाजर असेल, भात असेल किंवा वरण असेल, काहीही असेल, जिलेबी असेल किंवा पेढा असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यावर एक एक तुळशीचं पान ठेवायचं आहे. तुम्ही 4 ताटं करायला तर 4ही ताटामध्ये जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या वस्तूवर तुम्हाला एक एक तुळशीचं पान ठेवायचं आहे, म्हणजे ठेवायचं आहे. तुम्हाला माहिती असावं की स्वामींना खूप प्रिय आहे तुळशीचं पान, तर जेवढे तुम्ही 4 ताटं करत आहात तर 4 ताटावर उलटं करून तुम्हाला जे देठ जे आहे तुळशीचं ते देठ आपल्या स्वामींकडं, म्हणजे जे तुम्ही ताट ठेवलात तर ताट ठेवल्यानंतर ते ताटावर ज्यावेळेस तुम्ही भातावर तुळशीचं पान ठेवलं तर त्या तुळशीचं पानाचं देठ हे स्वामींकडं गेलं पाहिजे. तर अशा रीतीने तुम्हाला उलटं करून तुळशीचं पान सगळ्या अन्नावर जेवढे नैवेद्याचे ताट आहेत त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. तर कळकळून मी सांगत आहे, खूपदा सांगत आहे की तुळशीचं पान तुम्हाला लक्ष करून ठेवायचंच आहे. तर तुम्हाला हे पण समजलं की 7व्या किंवा 8व्या दिवशी सांगता करता येणार आहे. त्याचबरोबर नैवेद्याचे 4 ताटं करायचे आहेत. आणि आता प्रश्न येतो तो म्हणजे नैवेद्याचे ताटं जे 4 केलेले त्या ताटाचं काय करायचं. तर एक लक्षात ठेवा, जे तुम्ही गुरुचरित्राच्या ग्रंथाला जी ताट ठेवलं आहे, जे नैवेद्याचं ताट आहे ते ताट तुम्ही गाईला खाऊ घालवू शकता. म्हणजे आरती, म्हणजे नैवेद्याचं ताट ठेवायचं, आरती करायची. आरती झाल्यानंतर थोड्या वेळानं किंवा 4ला, म्हणजे तुमचं ज्यावेळी तुमचं सगळं झालं त्यानंतर ते नैवेद्याचं जे ताट आहे ते ताट जशाच तसं गाईपाशी न्यायचं, गाईला खाऊ घालायचं. तर अशा रीतीने तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं ताटाचं असा ही एक गोष्ट करायची आहे. आणि उरलेले जे 3 ताट आहेत, कुलदेवता, स्वामी महाराज, दत्त महाराज, घरातील प्रत्येक व्यक्तीने ते ताट घेऊन पूर्ण खायचं आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टी समजाव्या की 3ही ताटं घरातल्या सगळ्यांनी खायची आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कळकळून मी सांगत असते, म्हणजे जे ताट ठेवलेलं आहे ते सगळ्या प्रत्येक व्यक्तीने, पुरणपोळी आवडत नसली तरी पण तुम्हाला त्या दिवशी खावी लागेल, कारण की जे ताटामध्ये ठेवलेलं आहे ते सगळ्या घरातल्यांनी खायचं आहे. बाहेरच्यांना ते ताट देऊ नका, पण घरातले जेवढे जण तुम्ही आहात तेवढ्यांनी ते ताटातला प्रसाद, नैवेद्य हा प्रसाद होतो म्हणून तो खायचा आहे. तर ह्या गोष्टी झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट ते आणखी काय करायचं आहे. सांगता म्हणजे फक्त नैवेद्य दाखवून आरती करायची नाही आहे, त्या दिवशी दान धर्म करायला खूप महत्त्व आहे. तर शेवटच्या दिवशी तुमच्या घरामध्ये ब्राह्मणाची जोडी, नवरा बायकोची एक जोडी तुम्हाला घरामध्ये जीव घालायचे. आता मी जेवढं गुरुचरित्राचं ज्यावेळेस मी पारायण केलं त्यावेळेस मी ब्राह्मणाच्या जोडीला, नवरा बायको दोघांना बोलवलं आहे, त्यांना जीव घातला आहे, जसं जमेल तसं दानधर्म केलेला आहे. म्हणजे तुम्हाला पण तसंच करायचं आहे. आणखी एक प्रश्न असतो की आम्हाला ब्राह्मणाची जोडी भेटणार नाही, त्याच्यासाठी काय करावं. तुम्हाला जी जोडी भेटेल, नवरा बायको असतील किंवा ब्राह्मणमध्ये एखादी एक, म्हणजे दोघापैकी एक जण पण आलं तरी तुम्हाला बोलवायचं आहे, जीव घालायचं आहे. दोघापैकी एक, पण जरा प्रयत्न करून तुम्हाला दोघं जर आले तर चांगली गोष्ट आहे. दोघांना जीव घालायचा आहे. दानधर्म म्हणजे साडी असेल, तुम्हाला काही जमल, वस्त्र दान करणं किंवा काही पैसे, तुम्हाला जेवढ्या गोष्टी त्या दिवशी दानधर्म करता येतील तेवढ्या गोष्टी करायचं. मग ती जी स्त्री आली असेल तिला साडी, ब्लाऊज पीस, तिची वटी भरणं. त्याचबरोबर जे पुरुष आलं असेल, म्हणजे जे दोघं जुडे तर कपडा देऊ शकता किंवा तुम्ही टावेल टोपी का होईना त्या दिवशी द्यायची आहे. आणि जमलं तर तुम्ही त्याच्यावर पैसेसुद्धा ठेवू शकता. म्हणजे तुमचे हे ना 111 रुपये, 151 रुपये, जेवढे जमतील तेवढे तुम्ही पैसे ठेवू शकता. तर अशा रीतीने तुम्हाला सांगताच्या दिवशी त्या दोघांना बोलवायचं आहे. जर जमलं तर ते जर नाहीत आले तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही जोडीला बोलवू शकता. त्या दिवशी तुम्ही मुलं असतील, म्हणजे तर तुमच्या वाड्यामध्ये मुलं असतील तर तुम्ही मुलांना बोलून जीव घालू शकता. म्हणजे असं नाही आहे की फक्त जोडी, तुम्ही कोणालाही बोलवू शकता. किंवा सुवासनी असतील त्यांना हळदी कुंकाला बोलवा, काहीतरी त्यांच्या हातामध्ये एखादं ब्लाऊज पीस, केळी अशा रीतीने द्या. आणि दत्त म्हणजे आपलं जे गुरुचरित्राचं पारायण आहे त्या दिवशी तुम्हाला दान करण्यासाठी खूप महत्त्वाचं. शेवटच्या दिवशी तुम्ही केंद्रामध्ये जावा, केंद्रामध्ये काहीतरी केळी घेऊन जावा, काहीही घेऊन जावा. तुमच्या घरामध्ये जे बनवलं आहे ते स्वामी केंद्रामध्ये सुद्धा देऊ शकता. जिलबी द्या, पेढा द्या, काहीही द्या. शेवटच्या दिवशी तुम्ही केंद्रामध्ये जाऊन देऊ शकता. घरामध्ये सुद्धा त्या दिवशी जेवढे प्रयत्न होईल तेवढ्यांना तुम्ही जीव घालू शकता. काहीही दान करा, तुम्ही जेवढं जमेल त्या गोष्टी दान करा. जसं तुमची परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार दान करा. फक्त हात हा मोकळा असणं गरजेचं आहे. मनामध्ये खूप अडचणी आल्या तरी प्रयत्न करायचा की अरे आपल्याला सांगता ही चांगलीच करायची आहे. तर अशा रीतीने सांगता करायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या दिवशी आपला उंबरा आहे त्याला हळदीचं लेपन करायचं. त्याचबरोबर आपल्या
दरवाजा आहे त्याला आंब्याचं तोरण बांधायचं आहे, आंब्याच्या पानाचं तोरण बांधायचं आहे. आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली असेल किंवा गुरुचरित्राच्या ग्रंथाला छानपैकी डेकोरेशन करायचं आहे, म्हणजे साईडनं फुलं ठेवणं किंवा रांगोळी छान प्रकारे काढणं आणि जी ताटं आपण ठेवले आहेत त्या ताटाच्या भोवतीसुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता. म्हणजे जेवढं आपल्याला वाटेल, म्हणजे जितकं छान करता येईल तेवढे छान प्रकारे तुम्हाला सांगता करायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढी तुम्हाला त्या दिवशी पण सेवा करता येईल तेवढी सेवा करा, पण अध्याय तुम्हाला पूर्ण वाचावीच लागतील. गुरुचरित्राचा शेवटचा दिवस असला तरी तुम्हाला अध्याय हे पूर्णच वाचायचे आहेत. आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला रात्री विष्णू सहस्त्रनाम हे वाचायचंच आहे. आपल्याकडून काही चूक झाली तर त्या दिवशी सुद्धा माफ करावी, यासाठी विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे. आणि तुम्हाला काही आणखी प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा विचारा, म्हणजे मला तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर देता येईल. तर तुम्हाला समजलं की सांगताचा दिवस कसा साजरा करायचा. माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.